नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 2 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. तर सेशन सुरू करण्यापूर्वी होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होळी स्पेशल आपण 25% आपल्या सर्व कोर्सेसवर डिस्काउंट ठेवलेला आहे. हे डिस्काउंट जर आपण बघितलं तर या डिस्काउंटने फी किती कमी होणार हे तुम्ही बघू शकता. जवळपास जर बघितलं तर 21,000 PYQ बॅच, राज्यसेवा कंबाईनच्या प्रिलिम्सच्या ज्या आपण न्यू बॅचेस सुरू केलेले आहे त्या बॅचेस, तर त्यांची फी जी आहे ती 2,000 वरून डायरेक्ट 1,500 वर आलेली आहे. आणि हीच वेळ असते फाउंडेशन बॅचेस जॉईन करायची, तर फाउंडेशन बॅचच्या फी देखील खूप कमी झालेल्या आहे. तर या संधीचा लाभ घ्या, सगळ्यांनी नोट्स घेऊ शकता तुम्ही एकदम कमी प्राईसमध्ये. तर अशी स्पेशल ऑफर जी आहे तर ती 1-2 महिन्यातून एकदाच येते. तर आपण जर बघितलं तर याचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपलं फेब्रुवारी महिन्याचं इथे मासिक आलेलं आहे. यावेळी आपण याची फीस पण कमी ठेवलेली, 75 रुपये ठेवलेली, आणि त्यावर तुम्ही हे कुपन कोड पण अप्लाय करू शकता. कुपन कोड आहे होळी. तर जानेवारीच्या मासिक बरोबर फेब्रुवारीचं पण मासिक आपलं आलेलं आहे. मित्रांनो, सुरू करूया आता आजचं लेक्चर. तेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2026 अंतर्गत हिम कनेक्ट कुठे आयोजित करण्यात आला? तर हिम कनेक्ट नावाचा एक प्रोग्राम आहे. आपण जर बघितलं तर तो नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालय यांनी 25-27 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या तेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेअंतर्गत हिम कनेक्ट नावाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे. त्याची ही 25वी आवृत्ती आहे, म्हणजे रौप्य महोत्सवी आवृत्ती आहे. थीम आहे ट्रान्सफॉर्मेशन व्हिजन व्हॉइस अँड व्हॅल्यूज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पुढे जाऊया महत्वाच्या शिखर परिषदा आपण इथे बघूया. ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2027 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड मध्ये. 2026 मध्ये कुठे झालेली आहे? भारतामध्ये. 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद आदिस अबाबा इथिओपियामध्ये होणार आहे. म्युनिक सुरक्षा परिषद 62वी आवृत्ती 2026 जर्मनीमध्ये होणार आहे. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 दुबईमध्ये UAE मध्ये होणार आहे. जागतिक आर्थिक मंचाची 56वी वार्षिक बैठक दावोस स्वित्झर्लंड मध्ये झालेली आहे. 52वे G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये झाला आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात होणार आहे. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी UAE मध्ये झालेली आहे. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद भारतामध्ये होणार आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद गुवाहाटीमध्ये झालेली आहे. विमर त्रिकोण स्वरूपातील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे ती पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. इंडिया पॉवर समिट 2026 मध्ये दिल्लीमध्ये झाली. संयुक्त राष्ट्र जैवविविधतेवरील आपण जर बघितलं तर जी काही परिषद आहे 2026 ची ती एरेवन अर्मेनियामध्ये होणार आहे. पुढे जाऊया. दुसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, हा सुद्धा 100% परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. प्रदूषण कमी करण्यासाठी भारताने अलीकडे कोणता पहिला राष्ट्रीय स्तरावरील परिणाम आधारित पर्यावरण पुरस्कार सुरू केला आहे? तर प्रदूषण कमी करण्यासाठी, मग ते जल प्रदूषण घ्या, वायू प्रदूषण घ्या, तर हे प्रदूषण कमी करण्यासाठी एक नवीन पुरस्कार सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. झिरो पुरस्कार किंवा झिरो पारितोषिक त्याला नाव देण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं यामध्ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि जमिनीच्या प्रदूषणाशी संबंधित पुरस्कार देण्यात येणार आहे. आपण जर बघितलं तर शून्य पुरस्कारासाठी 5 कोटी रुपयाची रक्कम राखून ठेवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 3 प्रमुख श्रेणीमध्ये प्रत्येकी 1-1 कोटी रुपये देणार आहे. म्हणजे 3 श्रेणीमध्ये आपण जर बघितलं तर वायू प्रदूषणातील पुरस्कार 1 कोटीचा असेल, जल प्रदूषणासाठी 1 कोटीचा असेल, जमीन प्रदूषणासाठी 1 कोटीचा पुरस्कार असेल, आणि इतर मग पहिला, दुसरा, तिसरा नंबर, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरला पण पैसे दिले जातील. तर अशा प्रकारे 5 कोटी रुपये दिले जाणार आहे. तर भारताने हा एक नवीनच पुरस्कार सुरू केलेला आहे, झिरो प्राइस, लक्षात ठेवायचा आहे. तिसरा प्रश्न आहे, केंद्राच्या PM श्री योजनेच्या धर्तीवर कोणत्या राज्याने CM श्री स्कूल योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर पंतप्रधान PM श्री योजना जी आहे, तर प्रधानमंत्री रायझिंग स्कूल फॉर इंडिया, प्रधानमंत्री रायझिंग स्कूल फॉर इंडिया नावाची एक स्कीम 2022 मध्ये 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी सुरू करण्यात आली होती. आपण जर बघितलं तर या अंतर्गत 14,500 शाळांना मॉडेल स्कूल म्हणून डेव्हलप केलं जाणार होतं. तर त्याच धर्तीवर CM श्री नावाची योजना जी आहे ती हरियाणाने लॉन्च केलेली आहे. तर हरियाणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनामध्ये तिथले जे काही मंत्री आहे महिपाल धांडा, तर यांनी ती घोषणा केली. इथं सिलेबस जो आहे तो CBSEचा असणार आहे. PM श्री योजनेचं पूर्ण नाव आहे प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया. त्यानंतर 5 सप्टेंबर 2022ला शिक्षक दिनी ती लॉन्च करण्यात आली होती. नोडल मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय. हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. 1 नोव्हेंबर 1966 ची स्थापना आहे. नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहे. बंडारू दत्तात्रय राज्यपाल आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे न्यायमूर्ती शील नागू. चौथा प्रश्न आहे, ग्लोबल रेसिडेन्स प्रोग्राम इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या देशाने पहिलं स्थान पटकावलेलं आहे? तर ग्लोबल रेसिडेन्स म्हणजे राहण्यासाठी योग्य शहरांच्या निर्देशांकामध्ये ग्रीस पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर UAE आणि तिसऱ्या क्रमांकावर जर बघितलं पोर्तुगाल. दुसऱ्या क्रमांकावर UAE सोबत इटली आणि स्वित्झर्लंड सुद्धा आहे. हा निर्देशांक हेनले अँड पार्टनर्सने प्रकाशित केलेला आहे. हा 100% परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे, लक्षात घ्या. लार्सन अँड टुब्रो नावाची कंपनी आहे LNT, त्याला शॉर्टकट मध्ये म्हटलं तर त्यांच्याद्वारे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी, ज्याला लिगो म्हटलं जातं, तर लिगो इंडिया वेधशाळा कोठे स्थापित करणार आहे? तर लार्सन अँड टुब्रो कंपनी लिगो इंडिया नावाची वेधशाळा जी आहे तर ती कुठं स्थापन करणार आहे? तर ही स्थापन होणार आहे महाराष्ट्रातील हिंगोली या ठिकाणी. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील हिंगोली या ठिकाणी LNT नावाची कंपनी जी आहे ती लिगो प्रयोगशाळा स्थापन करणार आहे. जगामध्ये 2 लिगो प्रयोगशाळा आहे, वॉशिंग्टन आणि लुईझियाना. तर यांच्या बेसवरच ही प्रयोगशाळा जी आहे ती तयार केली जाणार आहे. आणि तिचं लोकेशन लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा या ठिकाणी ही तयार केली जाणार आहे. 6वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय गोलमेज परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर निवडणूक आयोगाची एक परिषद जी आहे, पूर्ण देशभरातील निवडणूक आयुक्त वगैरे येणार, तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. तर आपण जर बघितलं तर याचे अध्यक्षपद निवडणूक आयुक्त जे आहे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार त्यांनी भूषवलेलं आहे. आणि यापूर्वीची परिषद 1999 मध्ये आयोजित झाली होती, 27 वर्षापूर्वी. मित्रांनो, आपल्या ऑनगोईंग बॅचेस, धुरंधर बॅच, कंबाईन राज्यसेवा फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅकेज सगळ्यांवर डिस्काउंट कुपन अप्लाय करा, 25% डिस्काउंट मिळवा. कुपन कोड आहे होली. पुढे जाऊया, चला. टेलिग्राम इंस्टाचं चॅनल सुद्धा आहे आपलं, ते जॉईन करून ठेवा. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय सैन्याने अग्निवर्षा लष्करी सराव कुठे आयोजित केला होता? तर अग्निवर्षा लष्करी सराव जो आहे भारतीय सैन्याने पोखरण राजस्थानमध्ये आयोजित केलेला आहे. तर मोस्ट ऑफ द युद्ध सराव जे आहे ते पोखरण राजस्थानमध्येच केले जातात, कारण आपण जर बघितलं तर खूप सारी जमीन जी आहे ती युद्ध सराव करण्यासाठी उपलब्ध आहे त्या ठिकाणी, मोकळी जमीन. तर अग्निवर्ष नावाचा युद्ध सराव जो आहे ज्यामध्ये प्रामुख्याने तोफखान्याचा यूज करण्यात आलेला आहे. T-90 मुख्य आपण जर बघितलं तर युद्ध नौका T-90 नावाच्या तोफा लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं K9 वज्र नावाचा मिसाईल, बोफर्स तोफा, रॉकेट्स, बऱ्याचशा गोष्टी इथं यूज करण्यात आलेल्या. आता काय काय यूज करण्यात आलं यावर तर आपल्याला प्रश्न नाही येणार. मग आपल्याला प्रश्न काय येईल की अग्निवर्षा लष्करी सराव जो आहे तो कुठं आयोजित करण्यात आला? मग लोकेशन लक्षात ठेवायचं आहे आपल्याला फक्त. आणि लष्कराच्या दक्षिण कमांडने याचं आयोजन केलं होतं. इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी फॉलोअर्स गाठणारा जगातील पहिला नेता कोण बनला? तर 10 कोटी फॉलोअर्स गाठणारा जगातील पहिला नेता बनलेला आहे नरेंद्र मोदी. आपण जर बघितलं इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त फॉलोअर कोणाचे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो. जवळपास 6.5 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर क्रिस्टियानो रोनाल्डोचे आहे. नेत्यांच्या बाबतीत मोदीजी पहिल्या क्रमांकावर आहे. 9वा प्रश्न आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी कोणत्या संस्थेत यकृत म्हणजे लिव्हर प्रत्यारोपण ट्रान्सप्लांट युनिट, लिव्हर ट्रान्सप्लांट युनिट आणि रोबोटिक सर्जरी सिस्टम या दोघांचं काय केलेलं आहे? आभासी उद्घाटन केलेले. तर त्यांनी उद्घाटन एम्स भुवनेश्वर मध्ये केलेलं आहे. तर ओडिशाच्या पहिल्या लिव्हर ट्रान्सप्लांट युनिट रोबोटिक आपण जर बघितलं तर शस्त्रक्रिया सर्जरी प्रणालीचं व्हर्च्युअल उद्घाटन JP नड्डा यांनी एम्स भुवनेश्वर या ठिकाणी केलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. कोणत्या रेल्वे झोनने पार्सल आणि माल वाहतुकीसाठी नेक्स्ट जेन रेल पार्सल ॲप लॉन्च केलं? तर रेल्वेचा जो दक्षिण रेल्वे झोन आहे तर त्याने काय केलेलं आहे? एक ॲप लॉन्च केलेलं आहे जे खास रेल्वेच्या माध्यमातून दिले जाणारे जे काही पार्सल असेल
किंवा डिलिव्हरीज असेल तर त्याची प्रक्रिया कागदविरही करणार आहे. आणि या ॲपचं उद्घाटन जे आहे ते अलीकडे करण्यात आलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर दक्षिण मध्य रेल्वेचे महासंचालक संजय कुमार श्रीवास्तव यांनी याचं उद्घाटन केलं. पण हे ॲप कोणाचं आहे? दक्षिण रेल्वेचं आहे. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? तर चेन्नईमध्ये. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने अफगाण तालिबान विरुद्ध ऑपरेशन गजब लील हक सुरू केलेलं आहे? तर ऑपरेशन गजब ए लील हक हे जे ऑपरेशन आहे हे पाकिस्तानने कोणाच्या विरोधात सुरू केलेले? अफगाणिस्तानच्या विरोधात सुरू केलेलं ऑपरेशन आहे. पाठ करून ठेवायचं ऑपरेशन गजब इल हक पाकिस्तानने सुरू केलेलं आहे. कुणाविरोधात? अफगाणिस्तान विरोधात. पुढे जाऊया, इंडोनेशियाच्या केराजन कुताई मुलावरम रॉयल इन्स्टिट्यूटने कोणत्या भारतीय व्यक्तीला दातो हा प्रतिष्ठित शाही पदवीने सन्मानित केलेला आहे? तर इंडोनेशिया मार्फत दिली जाणारी ही पदवी आहे, ही मिळालेली आहे डॉक्टर भार्गव मलप्पा यांना. तर डॉक्टर भार्गव मलप्पा जे आहे ती MBRA ग्रुपचे अध्यक्ष आहे. केराजन कुताई मुलावरनम रॉयल इन्स्टिट्यूट इंडोनेशियात आहे, त्यांनी दातो ही पदवी दिलेली आहे भार्गव मलप्पा यांना. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांना ही पुरस्कार का देण्यात आला किंवा पदवी का देण्यात आली? कारण त्यांनी भारत आणि इंडोनेशियाचे संबंध मजबूत करण्यासाठी इथं काम केलेलं आहे, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना ही पदवी देण्यात आलेली. मग आता पुरस्कार बघून घेऊया. रिसेंटली जे दिले गेलेले जागतिक शिक्षक पुरस्कार रुबल नाग यांना देण्यात आला. भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र शुभांशु शुक्ला यांना देण्यात आला. विले रिसर्च हिरो पुरस्कार चंद्रकांत लहारी यांना देण्यात आला. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सीता अशोक शेळके यांना देण्यात आला. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना देण्यात आला. हिंदी भाषेतील 2025 चा प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्यिक पुरस्कार सुशील शुक्ला यांना देण्यात आला. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर. एबेल पारितोषिक 2025 मसाकी काशीवारा यांना. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 गुंटर ब्लाशेल यांना. बुकर पुरस्कार 2025 डेव्हिड स्लॉय यांना. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना. महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना. 34वा सरस्वती सन्मान 2025 भद्रेश दास यांना. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल बॅचलेट यांना. आणि चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना. थांबूया मग आज आपण इथं. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. लेक्चर आवडलं असेल लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुपन कोड आहे होळी, अप्लाय करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपल्या ऍप्लिकेशनवर होळी स्पेशल ऑफर सुरू आहे, त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायला विसरायचं नाहीये. होळी नावाचं कुपन कोड टाकायचंय आणि फी मध्ये डिस्काउंट मिळवायचे. आपलं फेब्रुवारी महिन्याचं मासिक आलेलं आहे. आपण 2026 मासिक जे आहे ते आणत आहोत. जानेवारीचं पण आपण मासिक काढलेलं आहे, फेब्रुवारी महिन्याचं पण मासिक आपण आणलेलं आहे. मित्रांनो, आपल्या नवीन बॅचेस ज्या तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळतील. पहिला आजचा क्वेश्चन आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या राज्यात भारताचे पहिले राज्य नवोन्मेषण अभियान सुरू केलं आहे? तर स्टेट इनोव्हेशन मिशन, अटल मिशन, तुम्ही ऐकलं असेल अटल इनोव्हेशन मिशन. तर त्याच्या धर्तीवर नवीन एक अभियान जे आहे स्टेट इनोव्हेशन मिशन जे आहे ते सुरू केलेलं आहे त्रिपुराने. आपण जर बघितलं नीती आयोगाने सुरू केलं होतं अटल इनोव्हेशन मिशन, त्याची सध्या 2.0 आवृत्ती चालू आहे. मग त्या अंतर्गत भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे इनोव्हेशन मिशन सुरू करणारं, आणि ते आहे त्रिपुरा. त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे हे मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. याचं उद्दिष्ट, या अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट हे राज्यातील नवोन्मेषण म्हणजे इनोव्हेशन म्हणजे काहीतरी नवीन शोधणे आणि उद्योजकता परिसंस्था मजबूत करणे, जेणेकरून स्थानिक तरुणांना आणि स्टार्टअपना जागतिक स्तरावर संधी मिळू शकतील. मित्रांनो, भारतातील आता पहिल्या घडामोडी बघून घेऊया. भारतातील पहिल्या क्वांटम कम्प्युटिंग व्हॅलीची पायाभरणी जी आहे ती अमरावती आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलेली आहे. आणि भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव जे आहे, विलेज जे आहे, तर ते सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये तयार करण्यात आलेलं आहे. भारतातील कोणतं राज्य ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे? तर ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे केरळने. आणि भारतामध्ये रोलिंग अर्थसंकल्प स्वीकारणारं पहिलं राज्य बनलेलं आहे मध्य प्रदेश. त्यानंतर जर बघितलं, प्रगत ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली तैनात करणारं भारतातील पहिलं बंदर बनलेलं आहे फियो चिदंबरनार बंदर, तमिळनाडू. 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा अलवर, राजस्थान. भारतातील पहिले समर्पित वन विद्यापीठ
कुठे स्थापन केले जाणार आहे तर गोरखपूर उत्तर प्रदेश. भारतातील पहिला वन्यजीव संरक्षित महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 45 आहे. भारतातील पहिले पॉवर म्युझियम पटना बिहारमध्ये तयार केले जात आहे. पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवणारी पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल लखनौमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. स्वतंत्र भारतातील समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड आहे. आणि भारतातील 24/7 ऑनलाईन न्यायालय जे आहे तर ते कोल्लम केरळमध्ये सुरू झालेलं आहे. दुसरा प्रश्न 28 फेब्रुवारी 2026 रोजी बोत्सवाना या देशातून विमानाने आणलेले 8 चित्ते भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडले जातील. तर बोत्सवानामधून आपण जे काही चित्ते भारतामध्ये आणलेले आहे ते कुनो नॅशनल पार्क कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये सोडले जाणार आहे, ज्यामध्ये 6 मादी आणि 2 नरांचा समावेश आहे. हे बिबटे बोत्सवानाचे अध्यक्ष डुमो गिडियन बोको यांनी भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेट दिली आहे. आपण जर बघितलं तर त्यांना सध्या 1 महिन्याच्या साठी क्वारंटाईन केलं जाईल. म्हणजे बोत्सवानामध्ये जशी कंडिशन होती तशी कंडिशन निर्माण केली जाईल आणि हळूहळू त्यांना भारताच्या कंडिशन मध्ये ठेवलं जाणार, म्हणजे भारताच्या कंडिशनसाठी तयार केलं जाणार आहे. तिसरा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट, भारतातील पहिली नेट झिरो पंचायत म्हणून कोणाला मान्यता मिळाली आहे. तर नेट झिरो कार्बन एमिशनचं लक्ष्य काय आपलं आपल्या देशाचं 2070. आता नेट झिरो कार्बन नेमकं कशाला म्हटलं आता तर बघा, औद्योगिकरणापूर्वी वातावरणामध्ये जेवढा कार्बन डायऑक्साईड होता तर तेवढाच कार्बन डायऑक्साईड ठेवणं याला म्हटलं आता नेट झिरो कार्बन एमिशन किंवा नेट झिरो कार्बनचं टार्गेट. आपण काय केलेलं आहे, आपण ऍडिशनल कार्बन डायऑक्साईड आपण जर बघितलं तर आपल्यामुळे वातावरणामध्ये मिक्स होतोय, कारखान्यांमधून गाडीच्या धुरांमधून वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण ज्या गोष्टी जाळतो त्यामधून. आपण जर बघितलं तर आता नेट झिरो कार्बन एमिशन म्हणजे काय, आपण काही वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडायचं. मग याच्यावर उपाय काय आहे तर सोलार एनर्जी. त्याचबरोबर जर बघितलं तर वेगवेगळ्या आपण जर बघितलं अपारंपरिक साधनाने ऊर्जा तयार करायची, त्याच्यावर गाड्या चालतील, त्याच्यावर सगळ्या गोष्टी चालतील. मग हे नेट झिरो कार्बन एमिशनचं आपलं लक्ष आहे 2070. ते का आपण जर बघितलं पंचायतीने पूर्ण केलेलं आहे बेला महाराष्ट्र. तर हे नाव लक्षात ठेवा, बेला महाराष्ट्र ही नेट झिरो कार्बन एमिशन करणारी किंवा तिचं टार्गेट अचीव्ह करणारी पहिली भारतातील पंचायत ठरलेली आहे. भंडारा जिल्ह्यात आहे बेला ग्रामपंचायत. तर बेला ग्रामपंचायत लक्षात ठेवा, 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. बाकी नेट झिरो कार्बन एमिशन का असतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चौथा प्रश्न आहे, सिक्कीम मधील पाकयोंग विमानतळाचे नाव कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावावर ठेवले जाणार आहे. तर पाकयोंग विमानतळाचं नाव जे आहे ते त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवलं जाणार आहे. त्रिलोचन पोखरेल जे आहे ते एक स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांना गांधी पोखरेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर आपण जर बघितलं सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तामांग यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पाकयोंग नावाचं जे काही विमानतळ आहे त्याचं नाव आता इथून पुढे त्रिलोचन पोखरेल असं असेल. सिक्कीम मधील हे जे विमानतळ आहे 100वे कार्यरत विमानतळ आहे भारताचं. पाचवा प्रश्न, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 कधी सेलिब्रेट करण्यात आला तर 28 फेब्रुवारीला दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन सेलिब्रेट केला जातो. 28 फेब्रुवारीलाच का तर 1928 मध्ये काय झालं होतं तर सी.व्ही. रमन यांनी या दिवशी रमन इफेक्ट शोधून काढला होता. आपण जर बघितलं तर जो पारदर्शक पदार्थातून प्रकाश कसा विखरतो हे स्पष्ट करतो, या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. थीम आहे वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, थीम विचारली जाऊ शकते. तुम्हाला माहिती आहे आता आजकाल थीमवर पण स्टेटमेंट आपल्याला फॉर्म व्हायला लागलेले करंट अफेअर्सच्या प्रश्नांमध्ये. 6वा प्रश्न आहे, खेलो इंडिया हिवाळी खेळ खेलो इंडिया विंटर गेम्स मध्ये कोणत्या संघाने सलग 3ऱ्यांदा पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. तर खेलो इंडिया विंटर गेम्स जे आहे ते जिंकलेले आहे भारतीय लष्कराने आणि सलग 3ऱ्यांदा जिंकलेले, एकदा दोनदा नाही सलग 3ऱ्यांदा जिंकलेलं आहे. याचं आयोजन जम्मू काश्मीर मधील गुलमर्ग या ठिकाणी करण्यात आलं होतं. आपण जर बघितलं तर याची 6वी आवृत्ती आहे, सैन्याने सलग 3ऱ्यांदा जिंकलेला आहे. शुभंकर होता शान हिमबिबट्या, तर हिमबिबट्या शुभंकर राहिलेला आहे. बघा खेलो इंडिया विंटर गेम्स जे आहे तर त्याची पदक तालिका बघा, भारतीय सैन्याने 9 सुवर्ण पदक 6 रौप्य पदक आणि 8 कांस्य पदकासह 23 पदकं जिंकली. हिमाचल प्रदेशने 6 सुवर्ण 7 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह 14 पदकं जिंकले आणि हरियाणाने 4 सुवर्ण 1 रौप्य
आणि 2 कांस्य पदकासह 7 पदकं जिंकलेली आहे. तर अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे विजेते तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण होळी स्पेशल ऑफर ठेवलेली आहे. होळी नावाचा कुपन कोड आहे, 25% ऑफ. या ऑफरचा फायदा घ्यायला विसरू नका. अगदी तुम्ही जे काही आपलं मासिक आलेलं आहे तर त्यावर सुद्धा या ऑफरचा फायदा घेऊ शकता. आपला अभ्यास मित्राच्या ॲपमध्ये तुम्हाला मासिक वगैरे सगळ्या गोष्टी मिळेल. टेलिग्राम, इन्स्टाचं पेज जे आहे त्यावर नोटिफिकेशन मिळत जातील लेक्चरचे. 7वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या पदावरून राजीनामा देणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अध्यक्ष आणि सीईओचं नाव काय आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ बोर्गे ब्रेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कारण यांचं नाव जे आहे ते एप्स्टीन फाईलमध्ये आलेले आहे. मग एप्स्टीन फाईलमध्ये ज्यांचं नाव येतं ते लोक काय करत आहे आजकाल? राजीनामा देत आहे. कारण एप्स्टीनने एकदम भयंकर लेवलचे कांड केले होते. मग आपण जर बघितलं तर तो एवढा डेंजर माणूस होता, त्याच्या गोष्टी आपण सांगू पण नाही शकत मी तुम्हाला की अशा अशा गोष्टी केल्या होत्या त्यांनी. मग त्याच्यामध्ये यांचे नाव येत आहे आणि ज्यांना लाज वाटते की आपण हे चुकीचं केलं होतं, ठीक आहे, त्याच्यासोबत राहिलो होतो, त्याच्यासोबत आपण म्हणजे ज्या काही गोष्टी केल्या असतील तर ते लोक स्वतःहूनच काय करत आहे? राजीनामा देत आहे. तर आपण जर बघितलं तर बोर्गे ब्रेंडे हे 2017 पासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काय होते? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष होते. आपण जर बघितलं तर त्यांच्या राजीनाम्याचं मुख्य कारण काय होतं? एप्स्टीन फाईलमध्ये त्यांचं नाव आलेलं होतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर तात्पुरता अध्यक्ष बनलेले आहे ओलियस झ्विंगली. तर हे नाव लक्षात ठेवा, ओलियस झ्विंगली. पुढे जाऊया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे तर ही सार्वजनिक खासगी भागीदारीवर स्थापित एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम खूप फेमस संस्था आहे मित्रांनो. 24 जानेवारी 1971 ला तिची स्थापना झालेली आहे. कोलोनी जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय आहे. अलीकडे आपल्या महाराष्ट्रातील तसेच देशातील प्रमुख व्यक्ती जे आहे ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी गेले होते. ती सुद्धा आपण घडामोडी कव्हर केलेल्या आहे. त्या सुद्धा जागतिक आर्थिक मंचाचा अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत जागतिक लिंगभेद अहवाल, जागतिक जोखीम अहवाल, जागतिक स्पर्धात्मकता अहवाल दिला जातो. बघा, 8वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने फेब्रुवारी 2026 अर्थसंकल्पात मुलींसाठी राणी दुर्गावती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर मुलींसाठी राणी दुर्गावती योजना जी आहे ती छत्तीसगड सरकारने सुरू करण्याचा निर्णय इथं घेतलेला आहे. छत्तीसगडचे अर्थमंत्री OP चौधरी यांनी छत्तीसगडचा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महिलांसाठी राणी दुर्गावती योजनेचाही समावेश केलेला आहे. या अंतर्गत मुलींचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 1.5 लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. 9वा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई सराव वायुशक्ती 2026 कुठे आयोजित करण्यात आला? तर वायुशक्ती नावाचा जो काही युद्ध सराव आहे हा जैसलमेर राजस्थानमध्ये पोखरण रेंज जी आहे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर 1-2 दिवसापासून कंटिन्यू युद्ध सराव सुरू आहे. काय युद्ध सराव सुरू आहे? एकीकडे इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं युद्ध सुरू आहे आणि आपल्याला आपल्या शेजाऱ्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही पण रेडी आहोत. म्हणजे तुम्ही सलग देश बघा, भारताच्या शेजारी पाकिस्तान युद्धामध्ये, पाकिस्तानच्या शेजारी अफगाणिस्तान युद्धामध्ये, अफगाणिस्तान आपला पण शेजारी आहे, त्यानंतर अफगाणिस्तानच्या शेजारी इराण युद्धामध्ये आणि इराण त्याच्या आजूबाजूचे इतर देश तर त्यांच्यावर मिसाईल फायर करतोय. म्हणजे आपण जर बघितलं तर कंटिन्यू युद्ध सुरू आहे, म्हणून आपण कंटिन्यू युद्ध सराव जे आहे ते आपले सुरूच आहे. मग त्यामध्ये आपले सगळे विमानं वगैरे त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आपण जर बघितलं प्रचंड आणि ध्रुव हे जे काही स्वदेशी हेलिकॉप्टर आहे तर त्यांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरातून देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे? तर आपण जर बघितलं तर HPV लसीकरण जे आहे ते अजमेर राजस्थान मधून सुरू झालेले आहे. जो काही गर्भाशयाचा कर्करोग असतो, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग असतो, त्याला रोखण्यासाठी हे लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे. या अंतर्गत गार्डासिल 4 नावाची आपण जर बघितलं तर क्वाड्रिव्हॅलेट लसीचा एक डोस दिला जात आहे. हे लसीकरण प्रामुख्याने 14 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी सुरू करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर हा एक कर्करोगाचा प्रकार आहे जो 16 ते 18 ठीक आहे. तर जो गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगास कारणीभूत असलेले HPV प्रकार 16 आणि 18 पासून संरक्षण देतो. म्हणजे ही जी काही गार्डासिल नावाची लस आहे, वॅक्सिन आहे, तर तो कर्करोग होणारा जो काही आपण जर बघितलं HPV16 आणि HPV18 हा जो काही कारणीभूत असलेला घटक आहे तर त्याच्यापासून संरक्षण देतो. तर 14 वर्ष वयोगट सुद्धा लक्षात ठेवायचं आहे लसीकरणाचं.
11वा प्रश्न आहे, कोणत्या हवाई दलाच्या तळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर HAL प्रचंड मध्ये सहवैमानिक म्हणून उड्डाण केलं आणि उड्डाण करणारे ते देशातील पहिल्या राष्ट्रपती बनलेले आहे. तर स्वदेशी हेलिकॉप्टर मधून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती बनलेले द्रौपदी मुर्मूजी, आणि त्यांनी हे उड्डाण जे आहे ते जोधपूर हवाई दल तळ इथून केलेलं आहे. तर सध्या युद्ध सराव राजस्थानमध्ये चालू आहे, पोखरणमध्ये चालू आहे, जोधपूर मधून हे उड्डाण करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं वायू शक्ती युद्ध सरावादरम्यानच इथं काय करण्यात आलेलं आहे, तर आपण जर बघितलं राष्ट्रपतींनी हा प्रवास जो आहे तो केलेला आहे वायू शक्ती 2026 दरम्यानच. पुढे जाऊया. मणिपूर हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून केंद्र सरकारने कुणाची नियुक्ती केली? तर मणिपूर हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणारा जो काही 3 सदस्यीय आयोग आहे त्याचे अध्यक्ष बनलेले बलबीर सिंग चौहान. त्याचे अध्यक्ष ऑलरेडी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय लांबा होते. त्यांनी राजीनामा दिला, आता त्यांची जागा बलबीर सिंग चौहान यांनी घेतलेली आहे. 4 जून 2023 रोजी भारत सरकारने मणिपूर राज्यातील हिंसाचाराच्या अलीकडील घटनांची चौकशी करण्यासाठी एक आयोग चौकशी आयोग कायदा 1952 अंतर्गत 3 सदस्यीय आयोग जो आहे तो स्थापन केला होता. आजचं सेशन खूप महत्त्वाचं होतं बघा, खूप महत्त्वाच्या घडामोडी आपण इथं बघितलेल्या आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळ, राज्याचा स्थापना दिवस 21 जानेवारी 1972, राज्यपाल आहे अजय कुमार भल्ला. आय होप लेक्चर आवडलं असेल. लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 4 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आजचं सेशन खूप महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायला मिळतील, जसे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर सेशनला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि डेली सेशन बघून टेस्ट क्वेश्चनची उत्तर देत चला. मित्रांनो, आपली ऑफर सुरू राहणार आहे होळी स्पेशल. 25% डिस्काउंट तुम्हाला सर्व कोर्सेसवर बघायला मिळणार आहे. आपलं फेब्रुवारी महिन्याचं मासिक आलेलं आहे, जे तुम्हाला ॲप्लिकेशनवर बघायला मिळालं, आणि यात 2 नवीन बॅचेस आहे ज्यामध्ये सध्या लेक्चर सुरू आहेत. पहिला प्रश्न आहे, कोणत्या कारवाईअंतर्गत इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणच्या अणुलष्करी तळांवर हल्ले केले आहे? तर इराण आणि वर्सेस इस्रायल युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या बाजूने अमेरिका आहे. मग इस्रायल आणि अमेरिकेने 2 ऑपरेशन सुरू केलेले आहे. एक आहे ऑपरेशन रोअरिंग लायन आणि एक आहे ऑपरेशन एपिक फ्युरी. तर हे दोन्ही ऑपरेशन जे आहे ते इराणच्या विरोधात सुरू करण्यात आलेले आहे, म्हणून आपलं उत्तर असेल वरीलपैकी दोन्ही 1 आणि 2. तर मित्रांनो, ऑपरेशन फ्युरी जे आहे तर ते अमेरिकेने इराणच्या विरोधात सुरू केलेलं आहे. एपिक फ्युरी त्याला नाव देण्यात आलेले आहे. या कारवाईच्या अंतर्गत अमेरिकेने इस्रायलच्या सहकार्याने प्रमुख इराणी लष्करी तळ आणि शहरांवर क्षेपणास्त्राने हल्ले केलेले आहे. ऑपरेशन लायन रोर किंवा आपण त्याला ऑपरेशन रोअरिंग लायन किंवा अजून एका नावाने ओळखलं जातं ऑपरेशन रोर ऑफ द लायन. तर हे जे ऑपरेशन आहे हे इस्रायलने इराणच्या विरोधात सुरू केलेलं आहे. तर रोअरिंग लायन जे आहे ते इस्रायलने सुरू केलेलं ऑपरेशन आहे, इस्रायलने सुरू केलेलं. आणि एपिक फ्युरी जे आहे ते USA ने सुरू केलेलं ऑपरेशन आहे. लक्षात ठेवा, दोन्ही ऑपरेशन इराणच्या विरोधात सुरू करण्यात आलेले. मग महत्त्वाचे ऑपरेशन 2026 मधील आपण बघूया. ऑपरेशन गजब लिल हक पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या विरोधात सुरू केलेलं आहे. त्यानंतर ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या विरोधात सुरू केलं होतं. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना काय केलं होतं? किडनॅप केलं होतं, त्यांना उचलून आणलं होतं अमेरिकेमध्ये. ऑपरेशन स्वदेश इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने सुरू केलेले. ऑपरेशन प्रहार पंजाब पोलिसांनी गुंडांविरोधात सुरू केलेलं ऑपरेशन. ऑपरेशन त्राशी 1 भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवादी अड्ड्याविरुद्ध सुरू केलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन मेगाबुरू भारतीय सुरक्षा दलांनी झारखंडमधील सारंडा या ठिकाणी माओवाद्यांच्या विरोधात सुरू केलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन सह्याद्री चेकमेट ड्रग्सच्या विरोधात सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या माध्यमातून. ऑपरेशन हेरॉप बलूच लिबरेशन आर्मीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे पाकिस्तानी आर्मीच्या विरोधात. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्ट अँड पॅकेजिंग सुविधेचं उद्घाटन कुठे केलं? तर सेमीकंडक्टर असेंब्ली जिथं सेमीकंडक्टरची टेस्टिंग होईल, पॅकेजिंग होईल, ATMP असं तिला म्हटलं जातं. तर या सुविधेचं उद्घाटन जे आहे ते मोदीजींनी केलेलं आहे सानंद, गुजरात.
सध्या खूप चर्चेमध्ये असणारा जो विषय आहे तो आहे सेमीकंडक्टर. तर सेमीकंडक्टर असेंब्ली जी आहे तर तिचं उद्घाटन मोदीजींनी फेब्रुवारी महिन्यामध्ये, लक्षात ठेवायचं, कुठे केलेलं आहे? साणंद, गुजरातमध्ये केलेलं आहे. पहिले आपल्याकडे सेमीकंडक्टरचे खूप सारे प्रोजेक्ट जे आहे ते महाराष्ट्रात आले होते, पण बरेचसे प्रोजेक्ट आपल्याकडून गुजरात राज्यामध्ये गेलेले आहे. त्यापैकी हा एक प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो. साणंद गुजरातमध्ये ही फॅसिलिटीचे ओपन करण्यात आलेली आहे. ही सुविधा मायक्रॉन सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे चालवली जाते. या प्रकल्पामध्ये 22,516 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर DRAM, NAND आणि सॉलिड स्टेट ड्राईव्ह, SSD यासारख्या प्रगत मेमरी आणि स्टोरेज उत्पादनं इथं केली जाणार आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे. पॅरिस कराराअंतर्गत संयुक्त राष्ट्रांनी प्रथमच कोणत्या देशाच्या क्लीन कुकिंग प्रोजेक्ट कडून कार्बन क्रेडिट्स मंजूर केले आहे? तर क्लीन कुकिंग प्रोजेक्ट जो आहे तो म्यानमारचा आहे. मग म्यानमारला आता काय मिळणार आहे? तर कार्बन क्रेडिट्स मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या देशामधून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन समजून घ्या की जगामध्ये काय केलेलं आहे, तर एखादा देश समजून घ्या कार्बन डायऑक्साईडचं कमी प्रमाणात उत्सर्जन करतो. ऑलरेडी समजून घ्या की त्याने जी उत्सर्जनाची पातळी आहे ती ऑलरेडी कमी केलेली आहे आणि त्यातही अजून तो घट करतो. म्हणजे अजून त्याला जेवढं टार्गेट देण्यात आलेलं आहे, फॉर एक्झाम्पल एखादा देश 20% कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करतो, त्याला टार्गेट 10%चं देण्यात आलेलं आहे. तो 10%च्या ही खाली आला तर त्याला काय दिले जातात? काही कार्बन क्रेडिट्स दिले जातात. काय दिले जातात? काही कार्बन क्रेडिट्स दिले जातात, म्हणजे काही गुण दिले जातात. मग आता तो देश काय करू शकतो? ते गुण जे आहे, ते कार्बन क्रेडिट जे आहे ते दुसऱ्या देशाला विकू शकतो. म्हणजे आपण जर बघितलं तर समजा दुसरा देश आहे, त्याला 20% वरून 10%चं टार्गेट दिलेलं आहे, पण त्याच्याकडून समजून घ्या ते 13% पर्यंतच अचीव झालं. कार्बन कमी करण्याचं प्रमाण जे आहे ते 10% आणायचं होतं, त्याकडून 13%च अचीव झालं. मग आता हे जे 3% हे प्रमाण जे अचीव झालेलं नाहीये, तर एखाद्या देशाने समजून घ्या त्यांचं कार्बनचं प्रमाण 10%चं टार्गेट होतं, त्यांनी 5% वर आणलं. मग आता त्यांना कार्बन क्रेडिट्स मिळाले. ते काय करू शकतात? तर ज्या देशाचं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी झालेलं नाही त्याला ते विकू शकतात आणि त्याला ते कार्बन क्रेडिट विकले ते देशाला, तर त्याने सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी केलं असंच मानलं जातं. तर म्यानमारने हे म्यानमारला हे त्यांच्या, आपण जर बघितलं तर पॅरिस कराराअंतर्गत क्लीन कुकिंग प्रोजेक्टला हे कार्बन क्रेडिट मिळालेले आहे आणि ते आता हे कार्बन क्रेडिट देणारे दक्षिण कोरियाला, कारण त्यांचं टार्गेट अचीव झालेलं नाही. दक्षिण कोरिया आता म्यानमारकडून हे कार्बन क्रेडिट काय घेणार आहे? विकत घेणार आहे. आय होप तुम्हाला कार्बन क्रेडिट वाला कन्सेप्ट समजला असेल. इथं कार्बन क्रेडिट कोणत्या कराराअंतर्गत दिले जातात? पॅरिस कराराशी संबंधित आहे ही संकल्पना. थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगण्याचा इथे काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. तर आपण जर बघितलं ही एक विशिष्ट प्रकारची क्लीन कुकिंग प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये स्वयंपाक करताना जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड निर्माण केला जात नाही. आता पॅरिस करार जो आहे तो 2015चा आहे, लक्षात ठेवा. जागतिक तापमान 2 सेल्सिअस पेक्षा कमी ठेवणं, शक्यतो 1.5 सेल्सिअस पर्यंत ठेवणं, 1.5 सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवणं याचं लक्ष आहे. आता जागतिक तापमान 2 सेल्सिअस पर्यंत म्हणजे काय? तर बघा, जागतिक तापमान औद्योगिकरणाच्या पूर्वी जेवढं होतं त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त 2 सेल्सिअसने त्यामध्ये वाढ झालेली ऍडजस्ट केली जाईल किंवा 2 सेल्सिअस पर्यंत. फॉर एक्झाम्पल, जागतिकीकरणापूर्वी किंवा औद्योगिकरणापूर्वी 20 सेल्सिअस हे ॲव्हरेज पृथ्वीचं तापमान होतं, तर त्याला कमीत कमी फक्त ते 22 सेल्सिअस पर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यावर गेलं की आपला कार्यक्रम होऊ शकतो. सुनामी येणार, पाण्याची पातळी वाढणार, बरीचशी शहरं पाण्याखाली जाणार. त्यामुळे ते प्रमाण जे आहे ते 2 सेल्सिअस पेक्षा कमी ठेवायचं आहे आपल्याला. पुढे जाऊया. चौथा प्रश्न. हा प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळेल. काय आहे? रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या संघाने जिंकली? तर रणजी ट्रॉफी जी आहे ती जम्मू काश्मीरने जिंकलेली आहे. कुणाचा त्यांनी पराभव केलेला आहे? तर कर्नाटकचा त्यांनी पराभव केलेला आहे. आता हा प्रश्न काय येईल? कारण 67 वर्षानंतर जम्मू काश्मीरने ही ट्रॉफी जिंकलेली आहे. अंतिम सामना जो आहे तो हुबळी या ठिकाणी खेळवण्यात आला होता, बेंद्रे क्रिकेट स्टेडियमवर, आणि प्लेअर ऑफ द सिरीज अकिब नबी ठरलेला आहे जम्मू काश्मीरचा, ज्याने 60 विकेट घेतलेल्या आहे. आता महत्वाच्या स्पर्धा आणि त्यांचे विजेते बघूया. 79वी संतोष ट्रॉफी जी आहे ती सर्व्हिसेस ने जिंकलेली उपविजेता केरळ राहिला. विजय हजारे ट्रॉफी जी आहे 2025-26
ती विदर्भाने जिंकलेली उपविजेता सौराष्ट्र राहिला. WPL 2026 आरसीबीने जिंकलेला आहे उपविजेता दिल्ली कॅपिटल्स राहिलेला आहे. 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद 2026 स्पर्धा जी आहे ती कर्नाटकने पुरुष गटाचं विजेतेपद जिंकलेलं आहे. उपविजेता इथं महाराष्ट्र राहिलेला आहे. हॉकी इंडिया लीग 2026 विजेतेपद कलिंगा लान्सर्सने जिंकलेला आहे. उपविजेता जो आहे तर रांची रॉयल्स राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिलांमध्ये एलेना रायबकिनाने जिंकली आणि पुरुषांमध्ये कार्लोस अल्काराजने जिंकली. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद 2026 विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकलेले तर हरियाणाने जिंकलेला आहे. उपविजेता भारतीय रेल्वे राहिलेला आहे. कोणत्या देशाने 2026 19 वर्षाखाली एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं तर भारताने. उपविजेता इंग्लंड राहिलेला आहे. आणि सॅफ साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन 19 वर्षाखालील महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2026 कोण जिंकली तर भारताने. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर उपविजेता जो आहे तर तो इथं मेन्शन करायचं राहून गेलेलं आहे. तो उपविजेता तुम्ही सांगा सर्च करून की सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उपविजेता कोण राहिलेला आहे. 5वा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने जगातील पहिलं AI संचालित सॉव्हरन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर UAE संयुक्त अरब अमिरात च्या मध्यवर्तीय बँकेने काय केलेलं आहे. आपण जर बघितलं तर AI संचालित म्हणजे AI च्या माध्यमातून चालणारं सॉव्हरन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केलेले. आता हे काय आहे देशाच्या मध्यवर्ती बँक. आपली मध्यवर्ती बँक कोणती आहे तर RBI. RBI ची स्थापना 1934 चा कायदा आणि 1934 च्या कायद्याने 1 एप्रिल 1935 मध्ये RBI ची स्थापना झालेली. त्याचप्रमाणे UAE ची मध्यवर्ती बँक जी असेल तर तिने जागतिक पहिल्या सार्वभौम आर्थिक क्लाउड सेवा पायाभूत सुविधेचं अनावरण केलं. ही पायाभूत सुविधा पूर्णपणे AI वर आधारित आहे जी सायबर धोके ओळखण्यासाठी आणि बँकिंग कामकाजाला गती देण्यासाठी मदत करणार. तर ही सर्व्हिस सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस काय करणार आहेत दोन गोष्टी. एक म्हणजे AI शी संबंधित किंवा सायबर धोके जे असतात तर ते ओळखण्यामध्ये मदत करेल आणि बँकिंग सेवा अधिक सुलभ करण्यामध्ये मदत करणार आहे. पुढील प्रश्न मार्च 2026 मध्ये जगातील सर्वात मोठी दूरसंचार परिषद मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 कुठे आयोजित केली आहे. तर आपण जर बघितलं मार्च 2026 मध्ये जगातील सगळ्यात मोठी दूरसंचार परिषद मोबाईल वर्ल्ड काँग्रेस जी आहे ती बार्सिलोना स्पेन मध्ये आयोजित केली गेली आहे. भारताचं प्रतिनिधित्व ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलेलं आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री आहे. त्यांनी इंडिया पॅव्हिलियनचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे या परिषदेमध्ये. या परिषदेमध्ये AI चालित स्मार्टफोन त्यानंतर आपण जर बघितलं 6G नेटवर्क विषयी चर्चा करण्यात आलेली आहे आणि या परिषदेची थीम आहे द IQ एरा. मित्रांनो होळी स्पेशल ऑफर सुरू आहे. 25% डिस्काउंट आहे. हे डिस्काउंट तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲपवर बघायला मिळेल. आपला टेलिग्राम इंस्टाचं पेज आहे फॉलो करायला विसरू नका. 7वा प्रश्न आहे अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामिनी यांचा मृत्यू झाला. तर इराणचे नेते होते करता धरता होते इराणचे. आपण जर बघितलं तर राष्ट्राध्यक्ष होते आयतुल्ला अली खामिनी. तर त्यांचा इथं मृत्यू झालेला आहे या अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये. मग आपण जर बघितलं तर इराणच्या सरकारी माध्यमांनी याची काय केलेली आहे पुष्टी केलेली आहे. इराणचे आयतुल्ला अली खामेनी यांचं काय करण्यात आलेलं आहे तर इराणचे सर्वात शक्तिशाली राजकीय धार्मिक व्यक्तिमत्व होते तर त्यांना या अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये मारण्यात आलेलं आहे. त्यांच्या निधनानंतर इराणने 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि 7 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. 8वा प्रश्न आहे राजस्थानमधील प्रसिद्ध हिल स्टेशन माउंट अबूचं नवीन नाव काय आहे. तर माउंट अबूचं नाव आहे अबुराज. नवीन नाव अबुराज नवीन नाव असणार आहे माउंट अबूचं. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यातील अनेक प्रसिद्ध शहरं ठिकाणं आणि लोककल्याणकारी योजनांची नावं बदलण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये मग माउंट अबूचं नाव देखील बदलण्यात आलेलं आहे. बाकी इतर नावं महत्वाचे नाही आपल्यासाठी. 9वा प्रश्न आहे सायबर गुन्ह्याचे जाळे तोडण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केलं आहे. तर आपण जर बघितलं सायबर गुन्ह्याचे जाळे तोडण्यासाठी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आपण जर बघितलं तर ऑपरेशन क्रॅकडाऊन जे आहे तर ते सुरू केलेलं आहे तेलंगणा पोलिसांनी. कोणी सुरू केले तेलंगणा पोलिसांनी. तर तेलंगणा पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केले. लक्षात ठेवा सायबर गुन्ह्यांच्या विरुद्ध आहे आर्थिक फसवणुकीच्या विरुद्ध आहे. तेलंगणा सायबर सुरक्षा ब्युरो जिल्हा पोलीस युनिट आणि आयुक्त कार्यालयाच्या समन्वयाने
तर कोणत्या कोणाच्या समन्वयाने राबवलं जाते हे इतकं विचारलं जाणार नाही. ऑपरेशन क्रॅकडाऊन कशाशी संबंधित आहे आणि कोणतं राज्य आहे हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. 10वा प्रश्न आहे, आदिवासी भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे पट्टे वाटण्यासाठी कोणत्या राज्याने मिशन वसुंधरा 3.0 सुरू केलं आहे? तर मिशन वसुंधरा 3.0 आसामने सुरू केलेले आहे. ज्या आदिवासी बांधवांकडे जमीन नाहीये त्यांना जमीन देण्यासाठी. तर आसाममधील आदिवासी आणि आदिवासी समुदायांना जमिनीचा हक्क प्रदान करण्यासाठी जमिनीशी संबंधित सेवांचं डिजिटलायझेशन करणे हे याचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत धेमाजी जिल्ह्यातून राज्य पातळीवर 1 लाखहून अधिक आदिवासी भूमिहीन कुटुंबांना डिजिटल जमीन पट्टे आणि वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. 11वा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या नदीवर बांधलेल्या राष्ट्रीय जलमार्ग 2 वरील 3 प्रमुख अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पाचं उद्घाटन केलं? तर राष्ट्रीय जलमार्ग 2 वर 3 अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते ब्रह्मपुत्रा नदीवर करण्यात आलेलं आहे. तर केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाममधील दिब्रुगड येथे 3 प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हे 3 प्रकल्प जलमार्ग 2 वर आहे, राष्ट्रीय नॅशनल वॉटरवेज 2 वर आहे आणि हा वॉटरवेज जो आहे तर ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गामधील हा वॉटरवेज आहे आणि यावरच हे 3 नवीन प्रकल्प जे आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या प्रकल्पामध्ये बोगीबील कस्टम अँड इमिग्रेशन कॉम्प्लेक्स, धुब्री कस्टम अँड इमिग्रेशन कॉम्प्लेक्स आणि नूतनीकरण केलेल्या IWAI हेरिटेज बिल्डिंग यांचा समावेश आहे. 12वा प्रश्न आहे, रसायने आणि खत मंत्रालयाच्या नव्याने पुनर्रचित हिंदी सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आपण जर बघितलं हिंदी सल्लागार समिती जी रसायने आणि खत मंत्रालयाच्या नव्याने पुनर्रचना करण्यात आलेली समिती आहे, तिचे अध्यक्ष बनलेले JP नड्डा, जगत प्रकाश नड्डा. तर या समितीचे मुख्य कार्य म्हणजे रसायने आणि खत मंत्रालय आणि त्याच्या अधीनस्थ कार्यालयाच्या अधिकृत प्रशासकीय कामात हिंदीचा प्रगतशील वापर कसा करावा याचा आढावा घेणे आहे आणि ते म्हणजे कशा प्रकारे हिंदीचा वापर जो आहे तो रसायने आणि खत मंत्रालयाअंतर्गत आणि त्यांच्या कार्यालयाअंतर्गत होईल तर हे बघणं आहे. उपाध्यक्ष आहे राज्यमंत्री अनुप्रिया पटेल. या समितीमध्ये 6 खासदार असतील, 4 संसदीय कामकाज मंत्रालयाने नामनिर्देशित केलेले आणि 2 संसदीय राजभाषा समितीने नामनिर्देशित केलेले 6 खासदार आपल्याला या समितीमध्ये बघायला मिळतील. या समितीचा कालखंड जो आहे तो 3 वर्षाचा आहे. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 5 मार्च 2026 रोजीच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया सेशन. बघा, आपली होळीची ऑफर जी आहे तर ती आजचा दिवस राहणार आहे. आज लास्ट डे आहे या ऑफरचा. तर ज्यांना या ऑफरचा फायदा घेतला नसेल ते आता फायदा घेऊ शकता. शेवटचा दिवस आहे. आपलं चालू घडामोडीचा मासिक सुद्धा आलेला आहे फेब्रुवारी महिन्याचं, तर ते तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन वरून विकत घेऊ शकता. पहिला प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये भारताचा 93वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर भारताचा 73वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर जो आहे तो आरव डेंगला हा बनला आहे. आपण जर बघितलं मार्च 2026 मध्ये मुंबईतील 17 वर्षीय बुद्धिबळपटू आरव डेंगला भारताचा 93वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. तर हे अलीकडील ग्रँडमास्टर लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. 92वा आहे आर्यन वार्श दिल्लीचा. 91वा आहे VS राहुल तमिळनाडूचा. 90वा ग्रँडमास्टर आहे इलम पार्थी AR तमिळनाडूचा. आणि आता 93वा बनलेला आहे आरव डेंगला. प्रश्न क्रमांक 2 आहे, मार्च 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली सरकारची कोणती महिला केंद्रित कल्याणकारी योजना सुरू केली? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली सरकारच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते सुरू केलेल्या आहेत. जसं की मोफत LPG सिलेंडर योजना, दिल्ली लखपती कन्या योजना, माझे भांडवल माझे हक्क योजना, गुलाबी राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड याविषयक योजना. तर सगळ्याच योजना राष्ट्रपतींनी सुरू केलेल्या म्हणून पर्याय क्रमांक 5 उत्तर असणार आहे. तर आपण जर बघितलं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील सशक्त नारी समृद्ध दिल्ली या कार्यक्रमामध्ये दिल्ली सरकारच्या 4 महिला योजनांची काय केलेला आहे? शुभारंभ केलेला आहे. या उपक्रमांचा उद्देश महिलांची गतिशीलता, सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणं आहे. महत्वाची योजना आणि राज्य बघूया. माझा किचन प्लॅन ही योजना पंजाबची आहे. होमस्टे
अतिथीगृह योजना राजस्थानची आहे. ई बाईक दीदी योजना दिल्लीची आहे. मुख्यमंत्री श्री शाळा योजना हरियाणाची आहे. मुख्यमंत्री आरोग्य योजना पंजाबची आहे. अक्का पडी योजना कर्नाटक. अमे पडीबा अमार भाषे ओडिशाची योजना आहे. अटल विचल हे विचल आहे. फॉरवर्ड स्कीम आसामची आहे. ई आरोग्य संवाद उपक्रम राजस्थानचा. पापा पगली इनिशिएटिव्ह गुजरातचा आहे. बारपुत्र ऐतिहासिक गाव योजना ओडिशाची. प्रकल्प महादेव महाराष्ट्राचा. मुख्यमंत्री भारत दर्शन योजना बिहार. महिला कल्याण ऑन व्हील्स योजना तमिळनाडू आणि महिला सुरक्षा पेन्शन योजना केरळची आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या 11व्या रायसीना संवाद 2026 मध्ये प्रमुख पाहुणे कोण बनले आहे? तर रायसीना संवादावर प्रश्न विचारला जाईल. महत्वाचा मुद्दा आहे हा. 100% प्रश्न येईल रायसीना संवादावर. तर जो काही 11वा रायसीना संवाद आहे, रायसीना डायलॉग आहे, तर त्याचे प्रमुख पाहुणे होते अलेक्झांडर स्टब्स. आपण जर बघितलं हा रायसीना संवाद 5 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान म्हणजे आजपासून नवी दिल्लीमध्ये सुरू होतोय. आपण जर बघितलं तर संस्कारा, असर्शन, अकोमोडेशन आणि ऍडव्हान्समेंट अशी याची थीम आहे. प्रमुख पाहुणे आहे डॉक्टर अलेक्झांडर स्टब्स, फिनलँडचे राष्ट्रपती आहे. यावर्षी रायसीना सायन्स डिप्लोमेसी इनिशिएटिव्हचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. चौथा प्रश्न, जागतिक वन्यजीव दिन 2026 कधी साजरा केला गेला असं म्हणायला पाहिजे, कारण तो 3 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे जगातील वन्य प्राणी आणि वनस्पतीबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि जागृत करणं ही आहे. मग आता तुम्ही मला एक प्रश्न उत्तर द्या. भारतीय संविधानामध्ये कोणता कलम आहे जे वन्यजीव प्राण्याविषयी आहे, वन्य प्राण्याविषयी आहे? तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 2026 ची थीम आहे. आपण जर बघितलं तर जो काही वन्यजीव प्राणी दिन आहे तर मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स कन्झर्विंग हेल्थ हेरिटेज आणि लाईव्हलीहूड अशी या वेळीची काय आहे तर थीम आहे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, आयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणचे नवीन अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर त्यांची जी जागा आहे तर ती घेतलेली आयातुल्ला अली रेजा आराफी यांनी. मित्रांनो, आयातुल्ला खामेनी तुम्हाला माहितीच असेल इराणचे मेन नेते होते. त्यांना काय करण्यात आलेलं आहे तर त्यांना मारण्यात आलेलं आहे. त्यांच्या घरावरच बॉम्ब वगैरे टाकण्यात आले होते. मग आपण जर बघितलं तर 28 फेब्रुवारी 2026 रोजी तेहरानवरील हवाई हल्ल्यात त्यांचं निधन झालं होतं. मग आता त्यांची जागा जी आहे तर आयातुल्ला अली रेजा आराफी यांनी घेतलेली आहे. इराण विषयी काही माहिती बघूया. इराण पश्चिम आशियातील देश आहे. प्राचीन काळात तो पर्शिया म्हणून ओळखला जायचा. आशिया खंडातच येतो. रियाल चलन आहे. तेहरान राजधानी आहे. पर्शियन अधिकृत भाषा आहे. अध्यक्ष आहे इराणचे राष्ट्रपती आहे मसूद पेजिस्कियान. चाबार बंदर हे भारताने इराणमध्ये डेव्हलप केलेले एक महत्वाचं बंदर आहे, जे बंदर भारताला अफगाणिस्तान सोबत आणि मध्य आशिया सोबत कनेक्ट करण्यामध्ये मदत करतं. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, AI आधारित तक्रार निवारणासाठी भारतातील पहिलं एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं? तर AI आधारित तक्रार निवारण करण्यासाठी भारतातील पहिलं एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. बघा, आपण जर बघितलं तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल, दिव्यांगाविषयी खूप साऱ्या तक्रारी आपण जर बघितल्या तर ते आता या पोर्टलवर काय केले जाणार आहे तर त्या तक्रारींचं निवारण केले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने एकीकृत ऑनलाईन दिव्यांग सहाय्यक पोर्टल लागू केलेले आहे, ज्याद्वारे दिव्यांग व्यक्ती आता कोणत्याही कागदपत्राशिवाय ऑनलाईन पोर्टलला भेट न देता योजनांसाठी अर्ज करू शकतात, आपल्या तक्रारींचं निवारण करू शकतात. मित्रांनो, ही ऑफर आहे, होली कुपन आहे. आज शेवटचा दिवस आहे ऑफरचा. यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्रचा ऍप डाउनलोड करायचा आहे. पुढे जाऊया. 7वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत $2.6 बिलियन युरेनियम पुरवठा करार आणि महत्वाच्या खनिजांवर सहकार्य केलं? तर भारत आणि कॅनडामध्ये $2.6 बिलियन एक करार झालेला आहे. त्याला अब्ज पण म्हटलं तर बिलियनलाच. तर आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी नवी दिल्लीमध्ये द्विपक्षीय चर्चेदरम्यान हा करार केलेला आहे. कॅनडियन कंपनी कॅमिको आणि भारताच्या अणुऊर्जा विभागादरम्यान हा करार झालेला आहे. या अंतर्गत कॅनडा 2027 ते 2035 दरम्यान भारताला 22 दशलक्ष पाऊंड युरेनियम पुरवणार आहे. दोन्ही नेत्यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $50 बिलियन पर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे.
8वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाच्या माजी क्रिकेट कर्णधार एलिसा हिलीने सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्ती घेतली आहे? तर मित्रांनो, एलिस हिली जी आहे तुम्हाला ड्रेसवरूनच ओळखलं असेल, येल्लो जर्सी म्हणजे ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली आहे, त्यांनी आता अलीकडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. भारताविरोधात एक शेवटचा सामना झाला होता ओडीआय सिरीजचा, तर त्यामध्ये आपण जर बघितलं 158 धावा केलेल्या आहे. दुसऱ्या महिला बनलेल्या आहे की निवृत्त होण्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये शतक करणाऱ्या. पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन आहे, उत्तर युरेशियातील अत्यंत दुर्मिळ लहान डायव्हिंग बदक प्रजाती स्म्यू, जिला मर्जेलस अल्बेलस हे तिचं सायंटिफिक नाव आहे, तर पहिल्यांदाच भारतातील कोणत्या ठिकाणी आढळली? तर स्म्यू, ज्याला मर्जेलस अल्बेलस म्हटलं तर ही काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये अलीकडे आढळलेली आहे. तर आपण जर बघितलं काझीरंगा व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळली, मग त्याच्यामध्ये कुठं आढळली आतमध्ये ते हे लक्षात नाही ठेवलं तरी चालतंय. आपण जर बघितलं स्म्यू हे एक लहान डायव्हिंग बदक आहे. IUCNच्या लिस्टनुसार तो सर्वात कमी चिंताग्रस्त गटामध्ये येतो. 10वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये कोणत्या समुदायाने होला मोहल्ला सण साजरा केला? तर होला मोहल्ला सण जो आहे तो आहे शिखांचा सण. तो होळीच्या अगोदर हा सण सेलिब्रेट केला तो. गुरु गोविंद सिंगजी यांनी 1701 मध्ये हा सण सुरू केला होता. हा जो उत्सव आहे हा शौर्य आणि शौर्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. होळीच्या एक दिवस अगोदर पंजाबमध्ये हा 3 दिवसीय महोत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. 3 दिवसांचा मार्शल आर्टचा उत्सव आहे. आनंदपूर साहिब मध्ये मोठ्या उत्सवामध्ये याचं सेलिब्रेशन होतं. पुढील प्रश्न आहे, कोणत्या भारतीय विमानतळाने सलग दुसऱ्या वर्षी 2025 चा ASQ बेस्ट एअरपोर्ट ऍट अरायव्हल्स हा जगात जागतिक पुरस्कार जिंकलेला आहे? तर मँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपण जर बघितलं तर बेस्ट एअरपोर्ट ऍट अरायव्हल्स हा जागतिक लेवलवरचा पुरस्कार जो आहे तो सलग दुसऱ्यांदा जिंकलेला आहे. हा सन्मान एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल वर्ल्ड कडून दिला जातो. 12वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये कोणत्या शहराने एका तासात 2,51,446 रुपये लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं? तर हे नाव वाराणसी शहराने नोंदवलेलं आहे. आता एवढी रोपं तर लावलेली 2,51,446, पण त्यामध्ये पाणी घालणं पण गरजेचं आहे. रोपं लावून काही होणार नाही, ती झाडं मोठी पण झाली पाहिजे. मग आपण जर बघितलं तर चीनमध्ये 8 वर्षापूर्वी एका दिवसामध्ये 1,53,000 झाडं लावली होती. आता वाराणसीने हा रेकॉर्ड तोडलेला आहे. चीनमध्ये एका तासात 1,53,000 झाडं लावली होती. वाराणसीमध्ये एका तासात 2,51,000 झाडं जी आहे ती लावण्यात आलेली आहे. आज थांबूया, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 6 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत. तर सलग 2 महिने झाले बघा, एकही दिवस आपण सुट्टी न घेता करंट अफेअर्सची ही सिरीज सुरू ठेवलेली आहे. यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तर लेक्चरला लाईक करत चला, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढेही तुमचे असेच करंट अफेअर्स कव्हर होऊन जाईल. त्याचबरोबर आपण मासिक आणलेलं आहे जे फेब्रुवारी महिन्याचं आहे, आणि जानेवारी महिन्याचं सुद्धा मासिक जे आहे ते आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, हे तुम्हाला मासिक आपल्या अभ्यासपत्राच्या ॲप्लिकेशनवर मिळून जाणार आहे. सुरू करूया आजचा लेक्चर. अडकल पोंगला हा सण भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर अडकल पोंगला जो आहे तो केरळमधील त्रिवेंद्रम या ठिकाणी सेलिब्रेट केला जाणारा सण आहे. जिथं आपण जर बघितलं तर गूळ, तांदूळ, वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करून एक प्रसाद बनवला जातो. थोडक्यात आपण जर बघितलं तांदूळ, गूळ, नारळापासून बनवला जातो. तर आपण जर बघितलं तर हा एक प्रकारची खीर बनवली जाते आणि ही खीर देवीला अर्पण केली जाते. हा उत्सव केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथील अडक्कल भगवती मंदिरात साजरा केला जातो. हा जगातील महिलांचा सर्वात मोठा धार्मिक मेळाव्यापैकी एक आहे, ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे. तर महत्वाचा सण आहे बघा, जिथे गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड येतो, फक्त महिलांचा समावेश होतो. तर अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. सण बघूया आपण. समक्का सरलम्मा जत्रा सण तेलंगणाचा आहे, ज्याला मेदारम जत्रा म्हणून सुद्धा ओळखला जातं. आणि अजून एक तेलंगणाचा आहे नागोबा जत्रा. हे दोन्ही पण आदिवासी महोत्सव आहे. समक्का सरलम्मा जत्रा हा 1 नंबरचा आणि नागोबा जत्रा 2 नंबरचा सर्वात मोठा आदिवासी महोत्सव आहे. जल्लीकट्टू हा तमिळनाडूचा एक महत्त्वाचा महोत्सव आहे. बागुरुंबा आसामचा महोत्सव आहे. बस्तर पांडम छत्तीसगडचा आहे. मकर विलक्कू महोत्सव केरळचा आहे. बोडा महोत्सव हिमाचल प्रदेश. स्पिटुक गुस्टर फेस्टिवल लडाखचा आहे.
त्यानंतर रुसोमा ऑरेंज फेस्टिवल कोहिमा नागालँडचा आहे, सोमनाथ स्वाभिमान महोत्सव गुजरात, पोंगल उत्सव तामिळनाडू, हेरत पोस्ट महोत्सव जम्मू काश्मीर, रोंगली बिहू किंवा बोहाग बिहू आसामचा आहे, नुआखाई महोत्सव ओडिशाचा आहे, फुलदेई महोत्सव उत्तराखंडचा आहे. त्याचबरोबर निग्गोल चकप्पा महोत्सव मणिपूरचा आहे, लोंगटे महोत्सव अरुणाचल प्रदेश, थायपुसम महोत्सव तामिळनाडू, सिमलू महोत्सव आसाम, कागदे नृत्य आहेत सिक्कीमचं, मकरविलक्कू महोत्सव केरळचा, फ्लेमिंगो महोत्सव आंध्र प्रदेशचा, गाननगाई महोत्सव मणिपूरचा आहे. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, आईकडून बाळाला होणारा HIV आणि सिफिलिसचा संसर्ग रोखणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश कोणता आहे? तर बघा, आईकडून बाळाला, आईला जर एड्स असेल किंवा आईला जर आजार असतील तर ते बाळाला पण होण्याची शक्यता आहे. मग आईकडून बाळाला होणारा HIV जो एड्स आहे आणि त्याचबरोबर सिफिलिसचा संसर्ग रोखणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश ठरलेला आहे मित्रांनो डेन्मार्क. तर आपण जर बघितलं तर WHO ने आईकडून बाळाला होणारा HIV आणि त्याचबरोबर सिफिलिसचा संसर्ग पूर्णपणे नष्ट केल्याबद्दल डेन्मार्कला काय केलेलं आहे, अधिकृतपणे प्रमाणित केलेलं आहे. ही कामगिरी करणारा तो युरोपियन युनियन मधील पहिलाच देश ठरलेला आहे. युरोपियन युनियन 27 युरोपियन देशाचा एक गट आहे जो राजकीय आणि आर्थिक गट आहे. युरोपियन युनियनची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 रोजी नेदरलँड मधील आपण जर बघितलं मॅस्ट्रिक्ट या ठिकाणी झालेली आहे. मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये आहे. 27 देश आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. शेवटी लेटेस्ट सामील झालेला देश क्रोएशिया आहे जो 2013 मध्ये सामील झाला होता. युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहे उर्सुला वॉन डेर लेयन. युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष जर विचारलं ते आहे वॉल्टर होलस्टाईन. युरोपियन संसदेचे अध्यक्ष आहे रॉबर्टा मेत्सोला. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष आहे अँटोनियो कोस्टा. चलन आहे युरो. पुढे जाऊया तिसरा प्रश्न, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट हनुमान सुरू केला? तर प्रोजेक्ट हनुमान जो आहे तो आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेला आहे. आपण जर बघितलं तर हनुमानचा फुल फॉर्म आहे हिलिंग अँड नरिशिंग युनिट फॉर मॉनिटरिंग एड अँड नरिशिंग ऑफ वाईल्ड लाईफ. तर आपण जर बघितलं तर हनुमान प्रोजेक्ट जो आहे तर तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो कुणाचा आहे, तर आंध्र प्रदेशचा आहे. आंध्र प्रदेश उपमुख्यमंत्री वनमंत्री पवन कल्याण यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. मग आपण जर बघितलं जे वन्य प्राणी आपण जर बघितलं नागरी प्रदेशात येतात त्यांना रोखण्यासाठी हा प्रोजेक्ट जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. चौथा प्रश्न आहे, इंडिया स्टील समिट 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर इंडिया स्टील समिट जी आहे ती 2026 मध्ये नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. 2025 मध्ये ही समिट जी आहे ती मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर या समिट लक्षात ठेवा. आयोजक आहे स्टील मंत्रालय. 16 एप्रिल 2026 रोजी दिल्लीमध्ये होणार आहे. या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ग्रीन स्टील म्हणजे अशा प्रकारचं स्टील जे निर्माण करताना पर्यावरणाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि शाश्वत औद्योगिक विकासावर चर्चा करण्यासाठी जागतिक पोलाद उत्पादक धोरणकर्ते गुंतवणूकदार यांना एकत्र आणलं जाणार आहे आणि स्टीलच्या उत्पादनाशी संबंधित चर्चा केली जाणार आहे. 2025 ही समिट मुंबईमध्ये झाली होती. पाचवा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाने 6 प्रगत हलके हेलिकॉप्टर ALH MK3 आणि व्हर्टिकल लॉन्च शिल्ट क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी एकूण किती रकमेचा करार केलेला आहे? तर आपण जर बघितलं तर HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत 6 हेलिकॉप्टरसाठी आणि रशिया सोबत व्हर्टिकल लॉन्च शिल्ट मिसाईल साठी आपण काय केलेलं आहे, करार केलेला आहे आणि टोटल या दोन्ही कराराची व्हॅल्यू जी आहे ती 5083 कोटी एवढी आहे. मित्रांनो आपण जर बघितलं हेलिकॉप्टरचा जो करार आहे तो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत 2901 कोटी रुपयांचा आहे आणि शिल्ट मिसाईलचा जो करार आहे व्हर्टिकल लॉन्च शिल्ट मिसाईल जे आहे ते आपण रशियाकडून विकत घेण्यासाठी 2182 रुपयाचा करार जो आहे तो केलेला आहे. हे मिसाईल भारतीय नौदलाच्या युद्धनौकेसाठी आपण विकत घेत आहोत. पुढे जाऊया 6वा प्रश्न, श्रीनगर जम्मू काश्मीर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जम्मू काश्मीर मधील जी जेल आहे तर तिथल्या जेलच्या पहिल्या काश्मीरी महिला प्रमुख बनलेल्या आहे साबा शाल. तर साबा शाल नाव लक्षात ठेवायचंय. जम्मू काश्मीर मधलं जे काही जेल आहे तर त्याच्या त्या पहिल्या महिला प्रमुख बनल्या आहे. जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी आहे श्रीनगर, हिवाळी आहे जम्मू. जम्मू काश्मीरची स्थापना 31 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आली होती.
ॲज अ केंद्रशासित प्रदेश म्हणून. लेफ्टनंट गव्हर्नर आहे मनोज सिन्हा. मुख्यमंत्री आहे उमर अब्दुल्ला. उपमुख्यमंत्री आहे सुरिंदर कुमार चौधरी. राज्य प्राणी आहे हंगुल. राज्य पक्षी आहे काळ्या मानेचा बगळा. राष्ट्रीय उद्यान हे जम्मू काश्मीरमध्ये आहे किश्तवाड राष्ट्रीय उद्यान, सलीम अली राष्ट्रीय उद्यान. आपण जर बघितलं तर काझीनाग राष्ट्रीय उद्यान, दादचिंगम राष्ट्रीय उद्यान. पुढे जाऊया मित्रांनो. हे आपलं ऍप्लिकेशन आहे, यावर तुम्हाला आपलं इयर बुक, त्याचबरोबर जर बघितलं तर वेगवेगळ्या बॅचेस बघायला मिळेल. यावर तुम्ही बॅचेस घेताना सीजे लाईव्ह नावाचा कुपन कोड यूज करायचा आहे. त्यानंतर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे जे तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी आणि इंस्टाचं पेज अभ्यास विषयक रील्ससाठी तुम्ही जॉईन करू शकता. 7वा प्रश्न आहे, तमिळनाडूतील पहिले डार्क स्काय पार्क कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर तमिळनाडूतील पहिलं डार्क स्काय पार्क जे आहे ते कोल्ली हिल्स मध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे, जिथून रात्रीच्या वेळी अवकाशातील जे काही तारे वगैरे आहे त्याचं निरीक्षण व्यवस्थितपणे करता येईल. आणि डार्क स्काय अशा ठिकाणी बनवण्यात येतं जिथं वायू प्रदूषण एकदम कमी असतं, जिथं तारे वगैरे व्हिजिबिलिटी जी आहे ती प्रॉपर आपल्याला बघायला मिळते. तर तमिळनाडूमधील हे पहिलं डार्क स्काय जे आहे ते कोल्ली हिल्स मध्ये तयार केलं जाणार आहे. अरियूर शोला फॉरेस्ट मध्ये. विकसित करण्याचा खर्च 1 कोटी आहे. आणि डार्क स्काय पार्क काय असतात मी तुम्हाला सांगितलं, रात्रीच्या वेळी तारे चांदण्या व्यवस्थितपणे स्पष्ट दिसतात, आकाशाचं निरीक्षण करू शकतो, प्रदूषण तिथं कमी असतं. पुढे जाऊया. 8वा प्रश्न महत्वाचा आहे, महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर हे पुस्तक लिहिलेले धीरज काकडिया यांनी. मित्रांनो, धीरज काकडिया पण एक महत्वाची व्यक्ती आहे. आपण जर बघितलं तर ऑल इंडिया रेडिओचे ते अतिरिक्त महासंचालक आहे आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची व्यक्ती आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक विचारलं जाऊ शकतं. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचं काय केलेलं आहे? प्रकाशन केलेलं आहे. 9वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये आसाम मधून कार्बी आंगलोंग आले याला जीआय टॅग, या जीआय टॅगची पहिली आंतरराष्ट्रीय निर्यात कोणत्या शहरात देशात करण्यात आलेली आहे? तर हे जीआय टॅग देण्यात आलं आहे. आपण जर बघितलं तर या आसाम मधलं आपण जर बघितलं तर अद्रक आहे, कार्बी आंगलोंग आले त्याला ओळखलं जातं. तर याची पहिली जी खेप आहे निर्यात जी आहे ती लंडन युनायटेड किंगडम मध्ये करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पुढे जाऊया. 10वा प्रश्न, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड साठी नामांकन मिळवलेल्या जगातील पहिला महिला क्रिकेट संघ कोणता आहे? तर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड एक फेमस जागतिक लेवलवरचा अवॉर्ड आहे. जसं मूवीसाठी ऑस्कर वगैरे असतं, संशोधनासाठी नोबेल असतो, तसा स्पोर्टच्या क्षेत्रातील महत्वाचा अवॉर्ड आहे. आणि या अवॉर्डसाठी भारतीय महिला संघाला नामांकन जे आहे ते मिळालेलं आहे. भारतीय महिला संघासोबतच जर बघितलं तर इंग्लंडचा महिला राष्ट्रीय फुटबॉल संघ, पॅरिस सेंट जर्मन PSG म्हणून एक क्लब आहे त्यांचा संघ, आणि मॅक्रेल फॉर्म्युला 1 रेसिंगचा संघ, तर यांचं नामांकन आहे. भारतीय संघाला का नामांकित करण्यात आलं? कारण 2025 मध्ये त्यांनी महिलांचा वर्ल्ड कप जिंकला होता म्हणून. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये इंडियन बायसन फेस्टिवलची दुसरी आवृत्ती कोणत्या वन्यजीव अभयारण्यात आयोजित करण्यात आली? तर इंडियन बायसन फेस्टिवलची दुसरी आवृत्ती डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य ओडिशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं तर हिचा उद्देश आहे की भारतीय गवा म्हणजेच बायसनच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणं. भारतीय बायसन, ज्याला गोर, बॉस, गोरस असंही म्हटलं जातं, ही जगातील सगळ्यात मोठी गुराढोरांमध्ये हा बायसन येतो. हे भारत आणि आग्नेय आशियातील जंगलांमध्ये आढळतो. ही प्रजाती IUCN रेड लिस्ट मध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध करण्यात आलेली आहे. 12वा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक मानसिक आरोग्य अहवाल 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारत 60व्या क्रमांकावर आहे जागतिक मानसिक आरोग्य अहवालामध्ये. 84 देशामध्ये 60वा क्रमांक आहे. भारताला या अहवालामध्ये गुण मिळालेले आहेत 33. किती गुण मिळाले? 33. हा अहवाल कोणी दिलेला आहे? सेपियन लॅब्स अमेरिकेची एक संस्था आहे, त्याच्यामार्फत हा अहवाल देण्यात आलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरातील 8 पैकी 1 व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक आरोग्याच्या समस्येशी ग्रस्त आहे. तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवायची आहे. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 7 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, हे आपलं चालू घडामोडीचं मासिक आहे जे तुम्हाला आपल्या अभ्यास मित्राच्या ऍपवर मिळेल. फेब्रुवारी महिन्याचं मासिक उपलब्ध झालेलं आहे. जानेवारी महिना जो आहे तर त्याचं सुद्धा मासिक उपलब्ध झालेलं आहे. आणि आपण इथून पाठीमागच्या महिन्याचं सुद्धा मासिक उपलब्ध करता आलं तर तुम्हाला करून देऊ डिसेंबर, नोव्हेंबर.
तर त्यासाठी अभ्यास मित्राचं ॲप जे आहे ते डाउनलोड करून ठेवा. या आपल्या नवीन बॅचेस आहे. सुरू करूया 7 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक 1 आहे, वर्ल्ड ओबेसिटी ॲटलास 2026 नुसार बाललठ्ठपणामध्ये भारताचा जागतिक क्रमांक किती आहे? तर ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. ओबेसिटी म्हणजे काय? लठ्ठपणा. तर लठ्ठपणा मोजण्यासाठी आपण जर बघितलं तर दोन आपण इंडेक्सचा वापर करतो. दोन इंडेक्स आहे. ठीक आहे. तर एक मी तुम्हाला सांगतो, एक आहे ब्रोका इंडेक्स, दुसरा इंडेक्स तुम्ही मला सांगायचं आहे. तर ओबेसिटी लठ्ठपणा मोजण्यासाठी दोन इंडेक्स वापरले जातात. एक आहे ब्रोका इंडेक्स आणि एक जो आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मग बाललठ्ठपणामध्ये आपण जर बघितलं दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर जर बघितलं चायना आहे. तिसऱ्या क्रमांकावर USA आहे. USA ला मागे टाकून आपण भारताने दुसरा क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. तर भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसरा क्रमांक जो आहे ओबेसिटीच्या बाबतीत मिळवलेला आहे. वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनने याबाबत आकडेवारी जारी केलेली आहे आणि बाललठ्ठपणाबाबतची आकडेवारी आहे. या अहवालाचा असा अंदाज आहे की 41 दशलक्ष भारतीय मुलांची बॉडी मास इंडेक्स जास्त आहे. तर आपण जर बघितलं तर 1.4 कोटी मुलं लठ्ठ आहेत. तर इथं बघा दुसरा निर्देशांक इथंच दिलेला आहे, त्याला म्हटलं तर BMI. एक आहे बॉडी मास इंडेक्स आणि दुसरा आहे ब्रोका इंडेक्स. ज्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलं असेल त्यांनी चांगलंच आहे. आता हे ब्रोका इंडेक्स आणि बॉडी मास इंडेक्स जे दोन आहे तर ते कसे कॅल्क्युलेट केले जातात हे थोडं अभ्यासून ठेवा, कारण त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर पहिल्या क्रमांकावर चायना आहे, दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. या निर्देशांकामध्ये तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. आता महत्वाचे निर्देशांक त्यामधलं भारताचं स्थान. महिला शांतता सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारतात स्थान 131 आहे. पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत 75व्या क्रमांकावर आहे. सिंगापूर पहिला आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारत 19व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स मध्ये भारत 16वा, सिंगापूर पहिला. आशिया उत्पादन निर्देशांकामध्ये भारत 6वा, चायना पहिला. 2026 ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स मध्ये भारत 32वा, अमेरिका पहिला. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये 2025च्या भारत 45वा आणि अमेरिका पहिला. जागतिक लिंगभेद अहवाल मध्ये भारत 131वा, आइसलँड पहिला. जागतिक आनंद अहवाल 2025 मध्ये भारत 118वा, फिनलँड पहिला. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत 151वा, नॉर्वे पहिला. 2025च्या जागतिक नवोन्मेषण निर्देशांकात भारत 38वा, स्वित्झर्लंड पहिला. बघा दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. मार्च 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे रायसिना संवादाच्या कोणत्या आवृत्तीचं उद्घाटन केलं? रायसिना संवादाची 11वी आवृत्ती जी आहे तर तिचं उद्घाटन अलीकडे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं. याविषयी आपण ऑलरेडी अभ्यासलं होतं. तर मित्रांनो ही तिची आवृत्ती सुद्धा लक्षात ठेवा, यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. मेन म्हणजे परिषदा जी आहे तर त्यांच्या बाबतीत दोन प्रश्न येतात, एक म्हणजे तीन प्रश्न येतात किंवा तीन गोष्टीवर प्रश्न विचारले जातात: ठिकाण, आवृत्ती आणि थीम. तर या बाबी लक्षातच ठेवायच्या. कोणत्याही परिषदेच्या या बाबी लक्षात ठेवायच्या: ठिकाण, आवृत्ती आणि थीम. मग आपण जर बघितलं 11वी आवृत्ती रायसिना संवादाची ठिकाण आहे नवी दिल्ली. मग आपण जर बघितलं तर संस्कारा, असर्शन, अकोमोडेशन आणि ऍडव्हान्समेंट अशी याची थीम आहे. प्रमुख पाहुणे जर बघितलं तर ते आपण बघितले ते फिनलँडचे अलेक्झांडर स्टब्स. हा एक एडिशनल मुद्दा लक्षात ठेवा. रायसिना संवाद हा भूराजकीय आणि भूअर्थशास्त्रावरील भारतातील प्रमुख परिषद आहे जी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सर्वात आव्हानात्मक समस्यांना तोंड देण्यासाठी वचनबद्ध आहे. संवादात सहभागी असलेले इतर नेते जे आहे ते बैरी फॉरे सेशलचे परराष्ट्र मंत्री, धनंजय रामफुल मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री होते. तिसरा प्रश्न क्रिकेट प्रेमींसाठी: पुरुष T20 क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वात जलद शतक ठोकलं आहे? तर सगळ्यात जलद शतक करणारा खेळाडू जो आहे तो फिन ॲलन ठरलेला आहे. फिन ॲलनने फक्त 33 चेंडूमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. त्याने ख्रिस गेलचा 2016चा रेकॉर्ड जो आहे 47 चेंडूमध्ये शतक करण्याचा तो इथं मोडलेला आहे. न्यूझीलंडचा सलामवीर फलंदाज जो आहे फिन ॲलन त्याने 120 धावांची खेळी केली होती दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात आणि त्याने फक्त 33 चेंडूमध्ये काय केलेलं आहे? शतक केलेलं आहे. न्यूझीलंड देशाचा आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया चौथा प्रश्न: भारतातील पहिली AI चालित कौशल्य गणना सक्षम कोठे सुरू करण्यात आली आहे? तर मुलांमध्ये युवकांमध्ये स्किल आहे की नाही याबाबतची AI चालित कौशल्य गणना जी आहे
ती मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये खास करून पश्चिम जो काही भाग आहे, वांद्रे, त्यानंतर खारघर वगैरे, सांताक्रूजचा पश्चिम भाग, तर या भागामध्ये ही सुरू करण्यात आलेली आहे. 18 ते 40 वर्ष वयोगटातील तरुणांच्या कौशल्याचं मूल्यांकन करणे आणि त्यांना रोजगार किंवा उद्योजकतेद्वारे स्वावलंबी बनवणे हे त्या पाठीमागील उद्दिष्ट आहे. आता AI विषयी चर्चेमध्ये असणाऱ्या बाबी आपण बघूया. भारतातील पहिले सार्वभौम AI पार्क कोणत्या राज्यात उभारलं जाते? तामिळनाडू. गुगल क्लाउडने भारतातील पहिलं AI सक्षम विद्यापीठ पायलट प्रकल्प कुठे सुरू केला? चौधरी चरण सिंह विद्यापीठ, मेरठ. जानेवारी 2026 मध्ये भारतातील पहिलं सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक कुठे उद्घाटन झालेलं आहे? तो नोएडा. भारतातील पहिली राष्ट्रीय पातळीवरील AI संशोधन संस्था इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशन कुठे स्थापन झाली? तर गिफ्ट सिटी, गुजरातमध्ये. कोणत्या कंपनीने भारतातील पहिले मेड इन इंडिया पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली? रिलायन्स जिओने. IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने त्यांचे पहिले अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर कुठे सुरू केलं? तर दुबईमध्ये. पुढे जाऊया. 5वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी संपूर्ण भारतात अस्मिता ॲथलेटिक्स लीग सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर आपण जर बघितलं, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने मंत्री रक्षा निखिल खडसे यांनी अस्मिता ॲथलेटिक्स लीग जी आहे ती सुरू करण्याची घोषणा केली आहे. अस्मिता लीगचा फुल फॉर्म आहे अचिव्हिंग स्पोर्ट माइलस्टोन बाय इन्स्पायरिंग वुमन थ्रू ॲक्शन. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आहे रक्षा निखिल खडसे यांनी नवी दिल्ली येथे अस्मिता महिला क्रीडा लीगच्या विशेष आवृत्तीची घोषणा केलेली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन जो आहे तो 8 मार्च रोजी असतो. आपण जर बघितलं तर भारतातील 250 ठिकाणी एकाच वेळी या लीगचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धा ज्या आहे ते 3 वयोगटात होणार आहे, 13 वर्षाखालील, 13 ते 18 वर्षात आणि 18 वर्षावरील. 6वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2026 कधीपासून साजरा केला जात आहे? तर 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह जो आहे तो 4 मार्च ते 10 मार्च या दरम्यान सेलिब्रेट केला जात आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवायची तारीख 4 मार्च ते 10 मार्च. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सुरुवात 4 मार्च रोजी झालेली आहे. आपण जर बघितलं 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन असतो आणि त्या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरू झालेला आहे. आपण जर बघितलं तर हे वर्ष या सप्ताहाच्या 55व्या वर्धापन दिनाचं आहे. या आठवड्यात कारखाने, बांधकाम स्थळे, उद्योगामध्ये अपघात टाळण्यासाठी जागरूकता मोहिमा राबवल्या जातात. थीम आहे एंगेज, एज्युकेट, एम्पॉवर पीपल टू एनहान्स सेफ्टी. मित्रांनो, आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आपल्या अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन मध्ये मग इथं तुम्हाला नोट्स नावाचं ऑप्शन दिसत असेल तर यामध्येच करंटचं इयरबुक तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुम्ही कोणताही गोष्ट घेताना CJ लाईव्ह नावाचं कुपन यूज करा, तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळून जाईल. पुढे जाऊया. पाण्यातील अंत्यसंस्कार, क्षारीय जलविच्छेदन कायदेशीर करणारा ब्रिटन मधील पहिला देश कोण बनला आहे? तर आपण जर बघितलं तर क्षारीय विच्छेदन म्हणजे पाण्याच्या माध्यमातून एखादी बॉडी जी आहे तर ती आपण बॉडीला काय करतो, जाळतो, पुरतो. मग पाण्याच्या माध्यमातून त्या बॉडीला काय केलं जाईल, पाण्यामध्ये क्षारांच्या माध्यमातून विरघळ काय केलं जाईल, आपण जर बघितलं जीभ किंवा बोबडी माझी वळत कधी कधी वळत नाही व्यवस्थित, तर आपण जर बघितलं तर पाण्याच्या माध्यमातून बॉडीची विल्हेवाट लावली जाईल असं म्हणायला पाहिजे. तर आपण जर बघितलं तर स्कॉटलँड असा करणारा पहिला देश जो आहे तो ठरलेला आहे. स्कॉटलँडने पर्यावरणाचा विचार करून या तंत्रज्ञानाला मान्यता दिलेली आहे. याला ग्रीन क्रिमेशन असंही म्हटलं. तर क्रिमेशन म्हणजे बॉडीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेला क्रिमेशन म्हटलं आता अंत्यसंस्काराला थोडक्यात. यामध्ये मृतदेह पाणी आणि अल्कधर्मी रसायनाच्या मिश्रणात पुरला जातो, ज्यामुळे अग्निशमनाच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी होऊन जातं. तर द्रव पदार्थामध्ये त्याला विरघळलं जातं. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. जगातील सर्वात मोठा आम्लयुक्त गिझर एकिनस कोणत्या देशात आहे, जो 6 वर्षानंतर मार्च 2026 मध्ये पुन्हा सक्रिय झाला? तर आपण जर बघितलं आम्लयुक्त गिझर म्हणजे हा एक गरम पाण्याचा झरा आहे. आपण जर बघितलं तर याचं पाणी गरम असतं, प्लस जर आपण बघितलं तर लाल कलरचं पाणी असतं, कारण आजूबाजूचं आपण जर बघितलं तर लोह जे आहे तर ते यामध्ये मिक्स होऊन जातं, कारण या पाण्याचा pH जो आहे तो खूप कमी असतो, आम्लधर्मीय पाणी असतं. pH साधारणतः 3 ते 4 पर्यंत आपल्याला बघायला मिळतो. म्हणून आजूबाजूचे जे काही लोह असतं ते यामध्ये मिक्स होऊन जातं, त्यामुळे लाल कलर या पाण्याला प्राप्त होऊन जातो. हा एकिनस गिझर जो आहे मित्रांनो
हा आहे अमेरिकेमध्ये. कुठे आहे? अमेरिकेमध्ये. अमेरिकेतील व्योमिंग येथे असलेले येलोस्टोन राष्ट्रीय उद्यानाचा हा एक भाग आहे. 2020 पासून शांत होतं, 2026 मध्ये आता परत त्यामधून पाणी बाहेर वगैरे यायला लागलेलं आहे. पुढे जाऊया. नवा प्रश्न. 67,800 वर्षापूर्वी जगातील सर्वात जुनी रॉक आर्ट हँड स्टेन्सिल कुठे सापडलेली आहे? तर आपण जर बघितलं तर गुफांमधील जी काही पेंटिंग आहे जगातील सगळ्यात जुनी, ती आपल्याला इंडोनेशियामध्ये सापडलेली आहे. इंडोनेशियन बेटाजवळील सुलावेसी बेटाजवळ मुना बेटावरील लियांग मेटाडुनो नावाच्या चुनखडीच्या गुहेत याचा शोध लागलेला आहे. चित्राचं वय निश्चित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी युरेनियम डेंटिंग पद्धतीचा वापर केलेला आहे. 10वा प्रश्न आहे. भारतात शाश्वत विकास उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पुढे नेण्यासाठी नीती आयोगाने कोणत्या एजन्सी सोबत करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर आपण जर बघितलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किती आहे? टोटल 17 गोल्स आहे. कधी याचा कालावधी संपणार आहे? 2030 मध्ये याचा कालावधी संपणार आहे. या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सने MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सची जागा घेतलेली आहे. 2015 मध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स समाप्त झाले आणि त्यांची जागा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सने घेतलेली आहे. आपण जर बघितलं जगातील सगळ्या देशांना लागू असलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, जे टोटल किती आहे? 17 आहे. मग आपला नीती आयोग यांचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी सोबत करार केलेला आहे. तर आपण जर बघितलं तर भारतातील जे काही ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, ज्यांना आकांक्षी जिल्हे म्हटलं तर ऍस्पिरेशनल तालुके जे आहे, ब्लॉक्स जे आहे, तर त्यांना आकांक्षी ब्लॉक्स किंवा तालुके म्हटलं तर त्यांना बळकटी इथं देण्यात येणार आहे. म्हणजे जे मागे राहिलेले जे काही जिल्हे तालुके त्यामध्ये मोस्टली काम केलं जाणार आहे. मार्च 2026 मध्ये डोल जत्रा हा सण प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो? तर डोल जत्रा जो आहे मित्रांनो, हा पश्चिम बंगालमध्ये सेलिब्रेट केला जाणारा एक सण आहे. आपण जर बघितलं तर हा सण हा रंगाचा सण आहे. आपण जर बघितलं तर रंगाचा सण होळी हा पश्चिम बंगाल, ओडिशा, आसामच्या काही भागात डोल जत्रा, डोल पौर्णिमा आणि डोल उत्सव म्हणून सुद्धा सेलिब्रेट केला जातो. म्हणजे डोल जत्रा दुसरं तिसरं काही नाही, होळीचाच एक प्रकार आहे जो पश्चिम बंगाल त्याचबरोबर ओडिशा, आसामच्या भागात सेलिब्रेट केला जातो. हा दिवस भगवान कृष्ण आणि राधा यांना समर्पित आहे. जिथे त्यांच्यापैकी एकाला फुले, फळे आणि कपड्यांनी सजवलं जातं. हा सण ओडिशातील गोपाळ समुदायात लोकप्रिय आहे. बंगालमधील गौडिया समुदायात देखील हा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केला जातो. 12वा प्रश्न आहे. मार्च 2026 मध्ये भारतातील गिफ्ट सिटी येथे असलेल्या NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज IX वर कोणत्या देशातील पहिला ब्लू बॉन्ड दुहेरी सूचीबद्ध झालेला आहे? तर आपण जर बघितलं श्रीलंकेचा ब्लू बॉन्ड आहे, जे ब्लू इकॉनॉमीशी संबंधित शेअर आहे. थोडक्यात लक्षात घ्या, ज्यांना शेअर मार्केट बद्दल, बॉन्ड्स बद्दल माहित नाही, तर हा एका प्रकारचा शेअर आहे जो गिफ्ट सिटी गुजरातमध्ये तिथं नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, तर त्यावर तो काय झालेला आहे? रजिस्टर झालेला आहे. मग हा ब्लू बॉन्ड श्रीलंकेच्या DFCC बँकेने जारी केलेला आहे. कसे संबंधित? सागरी संवर्धन, शाश्वत मत्स्य पालन, स्वच्छ पाणी पुरवठा, जलप्रदूषण नियंत्रण यासारख्या गोष्टींशी संबंधित हा बॉन्ड आहे. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.